मित्रांनो मग आम्ही गेलतो कॅटरीतला असं म्हटलं जेवायला जायचं आता पण मग कॅटरीतला लोक सगळी बसले ते आम्ही पण बसलो त्यांच्याबरोबर तेवढ्यात लालू मामा दिसला आम्हाला आम्ही पहिलं लाजलो म्हणलं लालू मामा आम्हाला मग लाजलं रे बाया बसले होत्या जेवायला म्हणलं त्या बायांनी आम्ही लाजलो मग शिंगाडी साहेब होते आमच्याबरोबर आणि सागर साहेब होते हे पण आलते मित्रांनो बघा अशी पंगत बसली होती मस्त पोरासुद्धा लालू मामा तोंडाला साधे होऊन डायरेक्ट हा बघा सागर साहेब त्याचा उद्या लगीने टोपी इकडे तिकडे पुढे त्याचा मग आता एकदमच खाऊन घ्यायचा आहे बाय अजून आणीनच जेवायला आम्हाला म्हणलं आता कधी आणतात कधी नाही भरपूर अशी भूक लागली होती पण आता त्या बाया आम्हाला ताटात घेऊन येणार आता प्लेटीत घेऊन येणार आताची प्लेट अंड्या त्या म्हाताराला पका खाऊन बघून मारले बघा बरं कसं आणि लालू मामा म्हणे की आमच्या तोंडासमोरच बसला तर आम्ही पण लाज असतं ते बाई लालू मामाला ताटा द्यायला लागली होती पण मग म्हणलं आम्हाला पण येऊ द्या ताटा नाही का पण पुटाऱ्यांची कसली हवा गॉगल बिगल टाकून मस्त की पुटारी म्हणला काही एकच नंबर म्हणायचा आणि आता आम्हाला ताटा येणार आहेत म्हणलं आता ताटा आल्यानंतर हे सागर साहेब होते हे सागर साहेब उद्या लगीने तरी पण आता म्हणलं 2 दिवसात एकदमच खाऊन घेऊ म्हणजे मग कसंही लागणारा एकदम टवटवीत येईल नाही का मित्रांनो ताटा बिटा भेटले सागरवाला म्हणला आता ताटा भेटल्यात आता आपल्याला जेवायला येईल पण मग जेवायला आलाच नाही अजून पण मग आम्ही वारा तेवढं चालत तर खालची झालं सुद्धा हालत होती बघा बरोबर वार मस्तपैकी ताटा बिटा वाढले आणलं आता मस्त की जेवण येणार आता होतं त्यामुळे सगळी बुकावली असल्यामुळे मग नेमकी लाल मावून की डोक्याला हात लावून बसला असं आणि त्याच्यात मग आणलं आता आपण आता मस्तपैकी लालू मामा बघा तांडालाच हात लावून बसलाय पण मग आता आम्ही असं त्या बायांकडे बघत राहिलो पण म्हणलं आता आम्हाला ताटा आणा पटकन लवकर आम्हाला पण भूक लागली तेव्हा पल्यातल्या साईडला वाढत होतं आम्ही इकडे साईडला बसलो होतो ना पण मग आता म्हणला इकडे तिकडे मी बघितलं मस्तपैकी ताटामध्ये अशी राईस आणि भात आणि गुलाबजाम चांगले मस्तपैकी असं तोंडाला पाणी सुटलं तर एका वाटीत होतं सुकी भाजी पुऱ्या बिऱ्या भेटल्या होत्या आपल्याला आणि आम्ही असं बघा थंड बिंड मस्त पाणी वगैरे लालू मामाचा पका धावून बसलेले आता त्याच्या शेजारी सरपंच आमचे बघा सागर साहेबांना 2 दिवसात एकदमच खाऊन घे आता उद्या त्याचा लगीन म्हणजे मग त्याला म्हणला खाऊन घेत आपण जेवण बिवण झालं मित्रांनो मग आम्ही असं डायरेक्ट गार्डनमध्ये थोडा फिरायला आलो इकडून तिकडून म्हणलं आता फेरफाटका जरा मारा जरा तेवढंच म्हणलं आता मग गार्डनमध्ये आतमध्ये जावं तो नवरदेवाचा काहीतरी मग मित्रांनो आम्ही आतमध्ये मंगलर आहे कार्यालयामध्ये गेलो मग फेटे बिटे अजून सगळी लोक अशी बसली ते खुर्च्यानं आम्हाला खुर्ची जाणार होते पण मग आम्ही म्हणलं आता थोडा टाईम थांबायचा आणि मग घरी जायचं नाही का आता ती म्हातारी समोरची आमच्या वाट वगैरे म्हणलं आता ही म्हातारी का मारिते काय मग आता मी इकडे तिकडे बघितला सगळे लोक फेटे बिटे घालून मस्त एकदम छानमध्ये बसले होती बघावरती म्हातारी सारखी आमच्याकडे पाहत होती पण मग सागर साईची टोपी काय काढली नाही सागर साहेबांना इथं भाषण बिषण चालत आहे एकाचं लग्नात सांगितलं शुभमंगल कार्यालय लॉसमध्ये आणि मग आम्ही थोडंसं मग मित्रांनो आम्ही मग शुभमंगल कार्यालयामधून बाहेर निघालो मग आम्ही इकडे तिकडे पाहिलं म्हणलं आता कुठं डीजेचा आवाज येतात तिकडे मला जाऊन जरा गार्डन बिड असं मस्त होतं एकदम मित्रांनो काय सांगू तुम्हाला पण मग आम्ही आता म्हणलं आता जरा जायचं बाहेर डीजे बिजे वाजत त्या साईडला म्हणलं मग सागर साहेबांना साहेब चला जरा डीजे बघून येऊ जरा कसं वाजत होईल नाही का पोरा कशी दडकूत घालतात पाहूया नाही का मग मित्रांनो आम्ही आता डीजे का चालू होतो तर तसंच आम्ही 2-3 इकडून तिकडून पाहिला तसंच डीजे का चालू म्हणला तर डीजे का पोरा चांगली नाचत बिचत होती मस्तपैकी पण म्हणलं जास्त नका तिकडे जायला आम्ही मग झाडाखाली सावली जरा थांबलो इकडे तिकडे बघितला तर सगळीच लोकं चालली होती गाड्या बिड्या घेऊन वरती बघा मग तुम्ही त्या म्हातारा आहे आमच्याकडे पाहावं लागला म्हणतात काय करतात ते नाही का मग आम्ही तुला सांगतो तर पुढं म्हणलं आता डीजे का नकोच म्हणला मग तेवढं तांबवली नवरदेवाचा मामा भेटला मग नवरदेवाचा मामा भेटला तिथं म्हणलं आता मामाला आवाज बिवाज दिला मामा गेला निघून नवरदेवाचा आम्ही आता तसंच डीजे का चालू म्हणलं जावा डीजे का